आणि प्रशांत दादा माळी स्वतः बॉलिंग मार्कवरती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सूर्य देवता पहा प्रकाश ओकताना आपल्याला या ठिकाणी दिसते, पण मध्ये जर हवेची झुळूक आली ना तर गार मंद झुळूक तुम्हाला निश्चितच आल्हाददायक आनंद देईल. आणि खरोखरच आपण पाहू शकाल हा जो फेब्रुवारी जो महिना आहे, जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी हा महिना जो आहे तो आपण पाहू शकाल फिरण्यासाठी सर्वोत्कृष्ट असं वातावरण असतं. यामध्ये सूर्यदेवता जरी प्रचंड आग ओकत असली तरी सुद्धा हवा ही तितकी संथ आणि मंद झुळूक देणारी असते, एक चांगलं वातावरण या ठिकाणी करणारी असते. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी है तुम दहाड़ दो, आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उधार दो. आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड. बॉलर या ठिकाणी आहे स्वतः प्रशांत माळी सर. चांगली लाईन आणि लेंथ, त्यांच्या पहिल्या ऊर्जा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एक चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. तर चला सामनावीराचा किताब आपण या ठिकाणी करतोय. करण शेठ ठोंबरे यांना जातोय सामनावीराचा किताब. या आप्पासाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सामनावीराचा या ठिकाणी किताब प्रदान करतोय. करण ठोंबरे यांना चांगली कामगिरी या ठिकाणी राहिलेली करणची. तर या ठिकाणी सामनावीराचा किताब जातोय तर करण ठोंबरे यांना आप्पासाहेब यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब प्रदान करण्यात येतोय. एक सुंदर आणि चांगलं असं आपल्या या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना हा सामनावीराचा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. प्रशांत माळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. हो हो हो, गुडरलेन चेंडू तिथे चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि निर्धाव चेंडू आहे. प्रशांत माळी सरांनी आतापर्यंतची अत्यंत जी गोलंदाजी केलेली ती अत्यंत घातक पद्धतीची आपल्याला आतापर्यंत राहिलेली आहे. काही लोक अशी असतात की जी कार्याला सर्व समजतात, काही लोक अशी असतात की जी खेळाला सर्व समजतात, पण प्रशांत माळी सर असे आहेत की ज्यांनी खेळाला सर्वस्व समजलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी समर्पित भावनेनं खेळताना दिसतात प्रशांत माळी सर आपल्याला. हो हो, डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होते. काय सुंदर लाईन आणि लेंथ आहे. ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेरचा चेंडू, गुडरलेन चेंडू आणि निर्धाव जातोय. खर तर अशाच जेव्हा ऑफ साइडला चेंडू पडतो आणि हलकासा ऑफ कटर होतो तेव्हा निश्चितच बॅट्समनला अवघड जातं खेळायला. त्या ठिकाणी शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील फटका सुंदर आहे, स्ट्रेट आहे. तिथे नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू जातोय आणि तिथे 3 क्षेत्ररक्षक धावतायत पण चौकाराला अडवू शकत नाहीयेत आणि अशा मिळतात त्या 4 धावा. संपूर्ण स्पर्धा खरं तर कोणत्या एकाच्या नेतृत्वात होत नाहीये, तर सर्व मित्रमंडळींनी एकत्रित येऊन
ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केलेली आहे. मला वाटतं पलावामध्ये आलेली ही सर्व मित्रमंडळी जास्त वर्ष झालेली नाहीत, काहीतरी 5-6 वर्षच या ठिकाणी झालेली आहेत आणि काही मित्रमंडळींनी तर आता 1-2 वर्षांपूर्वीच सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. परंतु काही सुंदर आयोजन या ठिकाणी पार पडले. हवेत चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेलबाद, सुंदर फटका आणि झेलबाद. ती सर्व टीचरचे आपले स्पॉन्सर आहेत. आपल्या खोणेगावचे माजी सरपंच सन्माननीय हनुमंत दादा ठोंबरे साहेब, त्यांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सकाळी या स्पर्धेची सुरुवात केली होती. ओ सुरक्षित क्रिकेट, सुरक्षित क्रिकेट. एक सुद्धा धाव इथे येणार नाही. डॉट बॉलचे सांगता या ठिकाणी होते. धाव संख्येवरती नजर टाकली तर 10 धावा. एक विकेट जरी मिळवण्यात यश मिळवलंय तरी मात्र इथे द्वितीय ओव्हर प्रगती पथावरती आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. ओ हो हो, हवेत आहे तिथे क्षेत्ररक्षक थोडे दूरवर राहिलेले आहेत. प्रशांत त्या ठिकाणी येत आहेत, जोरदार थ्रो करतायत पण 2 धावांना रोखू शकत नाहीयेत. राम सर स्वतः या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅटिंग क्रीज वरती आपल्याला दिसत आहेत, स्ट्राइक वरती आहेत. स्वतः चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या पलावामधील रारा डोसा सेंटर सुद्धा त्यांचं अत्यंत सुंदर या ठिकाणी ते उत्तम व्यावसायिक सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओ हो हो हो, जितकं कौतुक त्यांचं केलं होतं त्यांनी रस्ताच मोकळा करून दिला स्टंपांवरती या आणि यष्टीचित होत आहेत राम सर. चांगला परंतु ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळतंय. या जीवनदानाचा किती फायदा घेतायत फलंदाज ते पाहावं लागेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे ज्यांना ज्यांना म्हणून आपण जीवनदान दिलेलं आहे त्यांनी तिथून पुढे अत्यंत घातकी खेळी केलेली आहे. ऑफ साइडला तिथे तटवलाय क्षेत्ररक्षक धावतायत. 1 धाव तर पळून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? तिसरी सुद्धा धाव कंप्लीट झालेली आहे. पॉइंटच्या दिशेला त्या ठिकाणी तटवला.
सूर्य ज्या दिशेने आहे त्याच्या विरुद्ध दिशेला सर्व क्षेत्ररक्षकांच्या सावली आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि जेव्हा फ्लड लाईट्स असतात तेव्हा 4 फ्लड लाईट्स असतील, तर जेव्हा क्षेत्ररक्षकांची सावली ही 4 बाजूला वेगवेगळी पडलेली आपल्याला पाहतोय. इथे मात्र सूर्य देवता या ठिकाणी प्रकाश देते आणि सावली एकाच दिशेला आपल्याला या ठिकाणी जाणवते. आणि या मैदानाच्या बाजूला पहा, इथे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, नैऋत्य, आग्नेय आणि ईशान्य या सर्व साईडला क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. खरं तर इथे धावसंख्या फलकावरती जर नजर टाकली, धावसंख्या झालेली 16, 2 बाद. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. तिसरं षटक घेऊन या ठिकाणी आले इम्रान. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी इम्रान अंपायरला पार करत ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न आणि कट, बाहेरची कट लागते आणि फलंदाज बाद. या ठिकाणी होऊ शकते, त्याला धावसंख्येला ब्रेक लागू शकतो. हे एखादा चांगला फलंदाज निश्चित जाणतो आणि त्यावेळेस निश्चित सिंगल घेण्याचा तो प्रयत्न कायमच करत असतो. तोच प्रयत्न करताना इथे आपल्याला दिसलाय. ओ, तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील. एक धाव तर काढलेली आहे. जेव्हा प्रशांत सरांच्या हातात चेंडू आहे तेव्हा दुसरी धाव काढण्याचा प्रश्नच येत नाही, कारण एक समर्पित क्रिकेटर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते प्रशांत माळी सर. त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. बॅटिंग वरती असू द्यात, बॉलिंग वरती असू द्यात किंवा क्षेत्ररक्षणामध्ये असू द्यात. काय सुंदर बॉल आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा स्पर्श सुद्धा नाही तिथे. आणि या कल्याण डोंबिवली विभागामध्ये खरं तर राघव शेट्टी सर एक नावाजलेले असे क्रिकेटर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ते सुद्धा या ठिकाणी या खेळामध्ये आपल्या सहभाग घेतलेला आहे. निश्चित आपले मनापासून आभार. ओ हो हो हो, ऑफ साइडला तिथे मारलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील तोपर्यंत एक धाव. धाव संख्या झालेली ती 17 फॉर द लॉस ऑफ 19. माफ करा, 19 धाव संख्या झालेली आहे. चांगली गोलंदाजी राहिलेली आतापर्यंत इथे इम्रानची. आणि इथे काय होतंय, सरळ मारलाय तिथे राघव सर थ्रो करतील आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. संत क्रिकेट कधी कधी पाहायला मिळतं आपल्याला. याही मॅच मध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतंय. धाव संख्या जर आपण पाहिलेत तर 20 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. षटक 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहा, धावसंख्या खूपच स्लो झालेली आहे, कमी झालेली आहे. काय बोलताय सर? एक पहिला जर सामना सोडला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याने निश्चितच निराशा केलेली आहे. परंतु हरकत नाही, सूर्य डोक्यावरती आलेला आहे. जसा जसा सूर्य हा थोडासा अस्ताला जाईल तेव्हा निश्चित प्रमाणे एक आल्हाददायकता निर्माण होईल आणि पुनश्च एकदा हे खेळाडू तळपून निघतील आणि त्यांच्या बॅट्स मधून मोठ्या मोठ्या धावा आल्याशिवाय राहायच्या नाहीत.
नेक्स्ट बॉलर या ठिकाणी आपण पाहू शकाल बॉलिंग मार्क वरती संदीप वैयक्तिक चौथं आणि संघात माफ करा वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. स्ट्राईक वरती जर आपण पाहाल तर त्या ठिकाणी आहे संजित आणि नॉन स्ट्राईकला जर आपण पाहाल तर राजेश. व्हाईट बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. दोन्ही हात हवेत. असेच जर हवेत ठेवले आणि जोरदार हवा आली तर हवेत सुद्धा उडून जाऊ शकतात आमचे अंपायर्स. अशा पद्धतीने हवेत हात ठेवताना आपल्याला दिसत आहेत. फटका सुंदर आहे तिथे. प्रशांत सर स्वतः धावतायत पळतायत थ्रो चांगला करतायत. तिथे 2 धावांना रोखू शकतायत का? नाही 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी मिळतील. चांगलं क्रिकेट कशाला म्हणतात ना जेव्हा चांगली बॉलिंग आहे चांगल्या टप्प्यावरचा चेंडू आहे चांगला फटका आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि तितकाच चांगला थ्रो आहे तेव्हा रसिक प्रेक्षकांचं हेच अपेक्षा करून असतात खरं तर क्रिकेटर्स. ऑफ साइडला तिथे मारलाय तिथे क्षेत्ररक्षण आहे एकाला पार करून जातोय 2 जण धावतायत मात्र त्यांना बीट करत चेंडू जातोय चौकार चौकार चौकार. क्षेत्ररक्षक धावतायत तिथून थ्रो करतायत. काय होतं इथे मात्र नाही विकेट नाही. चांगला थ्रो होता तिथे. बॉलिंग करतोय तो संदीप. खरं तर पाठच्या पर्वातला आपला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज होता. चांगली कामगिरी पाठच्या पर्वामध्ये त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेली आणि याही पर्वामध्ये काय होतं ते पाहावं लागेल. स्टेज आहे ना स्टेजच्या कपडे तिथं क्रिकेटला आहे ना एकदम पॅक नाही पाहिजे. बहुमूल्य असं योगदान आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळतंय आणि या सर्व मित्रमंडळींच्या वतीने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा ही या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. खरं तर यष्टिरक्षक जर आपण पाहाल तर त्या ठिकाणी रवी सर आहेत. फटका फसलाय चेंडू हवेत आहे परंतु तिथे निर्जन स्थळी चेंडू जातोय. गॅप मध्ये चेंडू पडतोय. एक पारितोषिक आलेलं आहे इथे. संदीप कातोरे यांनी जर विकेट घेतला तर नितीन फडतरे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. हसतायत गालातल्या गालात हसतायत. खरं तर नितीन फडतरे आणि अमोल कडाळे यांच्यामध्ये चढाओढ लागली होती की कोण 500 रुपये देणार संदीपला. थर्टी थ्री
After 4 overs, Super King Smashers has scored 33 runs for the loss of 3 wickets. ₹501 वाचलेले आहेत नितीन फडतरे यांचे. संदीपने विकेट न घेतल्यामुळे समोसे उरलेले आहेत, स्टेजच्या डाव्या बाजूला आहेत. सुंदर असा थ्रो प्रशांत माळी यांच्याकडून. अपील झाली होती परंतु नाकारली. काहीशी मंद अशी सुरुवात झालेली स्मॅशर्सची. बॉलवर काहीशा प्रमाणात बोटं फिरवली. स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लेग कटर. पाच षटकांच्या समाप्तीनंतर स्मॅशर्सचे 40 रन्स झालेले आहेत. 3 विकेट. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर नेम. अशोक पुढील षटक घेऊन येताना. या इनिंगच्या समाप्तीनंतर LHG प्रवाह विरुद्ध LHG संकल्प यांच्यामध्ये टॉस होईल.
सन्माननीय सकपाळ दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. मध्ये काही पाणी वगैरे असेल लागत असेल तिकडून घेऊन जात चला किंवा आवाजही देत चला या ठिकाणी, कारण सूर्य एकदम जोरात आग ओकतोय अक्षरशः. आणि आपल्या ज्या टोप्या आहेत त्या खास विशिष्ट बनलेल्या आहेत सूर्याचं डायरेक्ट, जेणेकरून डोळ्यांवरती प्रकाश येणार नाही अगदीच, जेणेकरून निर्णय घेण्यामध्ये कोणता अडथळा येणार नाही. तर चला नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. एलएचजी प्रवाह वर्सेस एलएचजी संकल्प या दोन संघांमधील नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. आणि या ठिकाणी आपण जो सामना पाहतोय तो सामना आहे चॅम्पियन्स वर्सेस वॉरियर्स. आणि आता जी दुसरी इनिंग चालू होणार आहे त्यामध्ये फलंदाजी करणारा संघ आहे चॅम्पियन्स आणि वॉरियर्स हा संघ या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि समोसे शिल्लक आहेत मित्रांनो, समोसे थोडेसे शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला जास्तीची भूक असेल त्यांनी खाऊन घ्या. जास्त लोक आले तर आपण काय करू, नाणे ऑप्शन करू वाटल्यास. रंगन सर आपल्याला इकडे मित्रमंडळी आपले विचारतायत. तर चला विनंती आहे सलामीवीर पाठवा आपले लवकरात लवकर. चॅम्पियन्सचे सलामीवीर लवकर लवकर पाठवा प्लीज. चला सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी जात आहेत ते संदीप सर आणि राघवेंद्र सर. एलएचजी प्रवाह आणि एलएचजी संकल्प या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे एलएचजी प्रवाह या संघानं. आणि सर्वप्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्याप्रमाणे आपण हरीचं नाव घेतो तेव्हा पुण्य आपल्या पदरी पडतं, तसंच इथे क्रिकेट ध्यानी मनी चित्ती तर आनंद तुमच्या मनी असं म्हणायला काही हरकत नाहीये. स्ट्राइक वरती संदीप, नॉन स्ट्राइकला आपण पाहू शकाल त्या ठिकाणी आहे राघवेंद्र. ओ हो 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 तिथे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पकडतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळते आणि धाव संख्येचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. एक धाव. शाहबाज खान एक नामवंत गोलंदाज ज्यांच्या कामगिरीने निश्चितच संघाला कायमच फायदा झालेला आहे. आज स्वतः या ठिकाणी गोलंदाजी मार्क होती शाहबाज खान. फटका अप्रतिम आहे, खेचला अक्षरशः त्याला, सुंदर फटका आणि येतोय षटकार.
नामवंत बॅट्समन कल्याण डोंबिवली मधील. फटका पुढे एकदा अप्रतिम आहे, त्याच रिजन मध्ये जाईल. खणखणी षटकार, लगातारचा दुसरा षटकार. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि पलावा क्रिकेट लीग मध्ये राघवेंद्र अक्षरशः गाजवलं या फलंदाजाने. 2 खणखणी षटकार खेचलेले आहेत. खरं तर वैयक्तिक राघवेंद्रच्या धावा जर पाहिल्या तर 2 चेंडू 12 धावा आणि संघाची धावसंख्या 13. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं आपण पाहू शकाल. 30 यार्ड सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवले आणि सीमारेषेवरती त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 2च क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फटका सुंदर आहे, खेचलाय तिथे ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. केवळ 1 धाव. राघवेंद्र वैयक्तिक 13 धावांवरती आणि संघाची धावसंख्या 14. संदीप स्ट्राइक वरती आहे आणि बॉलिंग मार्क वरती खान. ओहो, ऑफ साइडला चांगला खेळ आहे. तिथे कोणता क्षेत्ररक्षक आम्हाला इथून दिसत नाही, तर तिथूनही कोणीच नाही आणि चौकार येतोय. दिशाहीन चेंडू थोडासा उंचावर राहिलेला आणि त्याला ऑफ साइडला तटवलाय. फ्री हिटचा चेंडू. आता काय चांगली कामगिरी राहिली खरं तर इथे या LHG चॅम्पियन्स 11 या संघाची. फटका थोडासा फसला इथे. तिथे रनआउटची संधी होती. काय होतंय, थ्रो थोडासा गचाळ. थ्रो गचाळ असल्यामुळे थोडस निश्चितच संधी हुकलेली रनआउटची. नाहीतर एक चांगला मोठा फलंदाज विकेट पडली असती. इथे 19 धावसंख्या झालेली आहे. प्रथम ओव्हर प्रगतीपथावरती. अजूनही शेवटचा चेंडू फेकायचा बाकी आहे. निश्चितच शाबाज सरांची ओव्हर ही निश्चितच म्हणावी तितकी यशस्वी राहिलेली नाही आतापर्यंत. हो हो हो, आणि इथे चौकारच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक धावतायत 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 धावतायत. पूर्ण चौकार येतोय तोपर्यंत. खेचलाय तो राघवेंद्र. पुणे एकदा स्ट्राइक वरती. वैयक्तिक 13 धावा, माफ करा 2 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. जो चौकार मारला तो संदीपने मारला ऑफ साइडला. राघवेंद्र एक कल्याण डोंबिवली शहरातील एक मोठं नाव आहे क्रिकेट मधलं आणि तेच पलावा या क्रिकेट लीग मध्ये आपल्या या ठिकाणी खेळताय. निश्चितच अशा मोठ्या फलंदाजांमुळे आपली स्पर्धा सुद्धा नावाजली जाते. आणि आयकॉन प्लेअर वर्सेस आयकॉन प्लेअर. बॉलिंग वरती आपण जर पाहाल तर अनिल हा सुद्धा एक घातक गोलंदाज राहिलेला आहे. ऊर्जा प्रीमियर लीग मधील अनिल बॉलिंग मार्क वरती. फटका सुंदर खेचलाय. तिथे काय होत आहे, क्षेत्ररक्षक कुठेच दिसत नाहीये, कुठेही दिसत नाही. अक्षरशः चौकार येतोय.
हळदीला आलेलो आहे. इतकी सुंदर गाणी वाजवत आहेत, अक्षरशः बॉटल हातामध्ये घेऊन डान्स करावं असं वाटतंय, इतकी सुंदर गाणी आहेत. वा फटका हवेत आहे, तिथे झेलबाद होतोय आणि राघवेंद्रच्या खेळाचा अंत होतोय. इथे काय सुंदर बॅक साईडला गेला आणि सुंदर झेल हा त्या ठिकाणी पकडला. होतं तेच प्रशांत माळी या ठिकाणी बॅटिंग क्रीज वरती आपल्याला दिसत आहे, स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आपल्याला दिसत आहेत ते संदीप, आणि बॉलिंग मार्क वरती अनिल वाडकर. हे दोन्ही आयकॉन प्लेयर आमने सामने, प्रशांत वर्सेस अनिल. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता, परंतु निश्चितच बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आणि इथे निर्धाव चेंडू होतोय. अनिलची आतापर्यंत जर बॉलिंग जर पाहिलीत आपण तर एक चांगली बॉलिंग राहिलेली आतापर्यंत. 4 धावा, विकेट आणि आता निर्धाव चेंडू, असे 3 चेंडूंची चांगली सांगता झालेली. ओ फटका फसला, यष्टिरक्षक तिथे कोणतीही चूक करत नाहीत आणि प्रशांत माळी बाद एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. अक्षरशः इम्रान सर या ठिकाणी खेळतात. ऊर्जा प्रीमियर लीग मधील एक मोठा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. ओहो फटका थोडासा फसला आहे, तिथे जाईल थर्ड मॅन रिजन क्षेत्रात, तिथे कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता तर होते. आता पाहिजे त्या 25 चेंडू मध्ये 17 धावा समीकरण. चव्हाण साहेबांची अत्यंत चमन पांडे इनके क्या फेडिंग है जबरदस्त. ओहो लेग साइडला हलकासा तटवला, टायमिंग शॉट सुंदर, क्षेत्ररक्षकाला चकवून सुद्धा चेंडू जाईल सीमारेषेच्या जवळ. पण निश्चितच कौतुक करावं लागेल डीजे मास्टर्स आमचे साहिल सर, पवन सर, काय सुंदर गाणं या ठिकाणी वाजवतात. साहिल सर आणि पवन सर दोन्ही डीजे मास्टर्स या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. कौतुक करावं तितकं कमी या ठिकाणी. धावसंख्या फलक जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. LHG चॅम्पियन्स या संघाची आणि विजयासाठी पाहिजे त्यांना 24 बॉल 13 धावा. टार्गेट काहीच मोठं नाहीये. आपण पाहिलं दुसरा सामना असाच बारगळला होता आणि हा तिसरा सामना सुद्धा असाच थोडासा बारगळलेला, वन साइड झालेला. सामना बघण्यास कधी मजा येते जेव्हा दोन्ही बलाढ्य असतात, जेव्हा. आणि निश्चितच आम्हाला सांगतायत आमचे कॅमेरामन, डीजे वाला जो आहे तो मुसेवाला
मुसेवाला जरा डीजे बजा का नाही ना, काहीतरी आवाज बजाव, डीजे बजा असं काहीतरी आहे ना, आवाज वाढव डीजे तुला. म्हणजे आईची शपथ आहे, अगदी शपथा घेऊन आना बाका घेऊन सुद्धा डीजे वाजवण्यास सांगितलेली गाणी आपण पाहिलेली आहेत. ओहो राम सर, ओहो मंगल भवन मंगलहारी द्रबहो सूर दशरथ अबीर बिहारी अयोध्यापति प्रभु रामचंद्र की. फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षण दूरवरतून येतील, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण झालंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतः उडी घेऊन चांगला चेंडू अडवलाय, निश्चितच 2 धावा या ठिकाणी अडवल्यात. आणि राम सर स्वतः बॉलिंग मार्क वरती. मित्रांनो दुपारचं जे भोजन येणार आहे थोड्याच वेळात येणार आहे, त्याचे स्पॉन्सर आपल्याला राम सरच आहेत. हलकीशी एज बाहेरची काढा, तिथे व्यक्तिरक्षकाने पूर्णतः प्रयत्न केला होता, मात्र झेलबाद होऊ शकले नाहीत. तर आताच मी सांगत होतो की दुपारचं जे भोजन आहे त्याचे अन्नदाते आहेत रामसर. निश्चितच रामसर LHG क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं मनापासून आभार. मल्लू मॅजिक रारा हॉटेल त्यांचं आहे आणि चांगलं सुंदर चविष्ट जेवण, डोसा, उत्तप्पा, मेंदूवडा, इडली वडा, एक चांगलं असं हवेत चेंडू हवाई सफर केलाय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीत आणि अगदी सीमारेषेच्या जवळचा मामला षटकार येतोय. अंपायर कौतुक आहे बरं का, लहान मुलांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आता पाहिजे त्या केवळ 20 बॉल 4 धावा, 19 बॉल 4 धावा. औपचारिकताच निश्चित राहिलेली आहे इथे. मात्र आता इम्रान सर चांगला शॉट त्या ठिकाणी खेळलाय आणि मला वाटतं हा विजयी चौकार येतोय आणि या विजयानिशी क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असा आभार. आणि जो हरणारा संघ आहे